मी विनंती करतो पंड्याजी सावंत किंवा विजय केनवडेकर आपल्यापैकी एक ती बॅग बाहेर घेऊन यावी. मला कोणाच्या बेडरूम मध्ये जायला आवडत नाही. करा, चला मग, चला चला. ही बॅग आता काही वेळापूर्वी इकडे शूटिंग घ्या. काही वेळेपूर्वी विजयजी केनवडेकर यांच्या घरी आलेली आहे आणि विजयजी केनवडेकर कोण आणि कुठल्या पक्षाचं काम करतात हे मला काय वेगळं सांगायला नको. इकडे जर आपण बघाल इथे सन्मान्य रवी चव्हाण साहेबांचा फोटो देखील आहे. हे सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आहेत. एवढंही आपण बघू शकाल. आता माझी जी काही इन्फॉर्मेशन आहे हे काही एवढेच पैसे नाही, अजून आहेत. पण मी सन्मान्य PI जगताप साहेबांनाही बोलवलेलं आहे, निवडणूक अधिकाऱ्यांनाही इकडे बोलवलेलं आहे. त्यांनी या विषयाचा आता ताबा घ्यावा आणि योग्य ती कारवाई करावी. मी हेच जे काय सांगत होतो, जे कालपासून म्हणजे कालच्या त्या सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या दौऱ्यानंतर या हालचालींना वेग आला. हे फक्त एक घर नाही आहे, असे जवळपास 8-10 घर आहेत जिथे हे प्रकार सुरू आहेत. हे जमा करायचे हे पैसे इकडे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी, बरोबर आहे. हे पैसे मी किती आहेत मी मोजले नाही, ते तुम्ही मोजा. माझा आरोप असा आहे की अजून पैसे आहेत ह्या घरामध्ये आणि हे फक्त एकच घर नाहीये, 8-10 घर आहेत जिथे सन्माननीय चव्हाण साहेब हे पैसे जमा करतायत मालवणमध्ये. तर त्यापैकी हे आहे. हे तर तुम्ही योग्य ती कारवाई करा. जगताप साहेब कुठे आहेत? सगळे पोस्ट आहेत ते आणि आरो साहेब पोस्ट. हा, मग त्यांना येऊ दे. मग मी त्यांना वेगळं कशाला brief करू? त्यांना येऊ दे. हे फक्त तुम्हाला, आम्ही काय हात नाही, तुम्ही बघा. अच्छा, यायच्या अगोदर ते आमचे बंड्या सावंत आहेत, त्यांनी ह्या बॅगला हात लावलेला आहे. त्यांनी इकडे काहीतरी गडबड करायचा प्रयत्न केला होता कुठेतरी, तर बॅगेला हात सन्मान्य बंड्या सावंत हे BJPचेच आहेत, त्यांनीच हात लावलेला आहे. आमचा आरोप असा आहे की ह्याच्यात अजून आहे भरपूर आणि मालवणमध्ये 8-10 घर आहे. त्याचा ताबा आपण घ्यावा.